नाही आणि मला सांगायला आवडेल की असं काही दुःखाने मी सांगत नाही, पण मला कधी कधी वाटतं सखीसाठी म्हणजे मोहन नसणे माझ्या आयुष्यात ही गोष्ट पूर्ण वेगळी आहे. पण बाबा म्हणून, कारण की काय होतं की कधी कधी सहज म्हणजे आई स्वयंपाक करतेय किंवा काहीतरी घर आवरतीये आणि मग बाबा काहीतरी न्यूज बघतोय, मग त्याच्याबरोबर मूल येऊन बघतं आणि मग यू फॉर्म समथिंग्स किंवा गप्पा वेगळ्या होऊ शकतात. क्रिकेट, आता मला क्रिकेटचं काहीच नाही आहे, म्हणजे मी औरंगजेबच आहे, मग गुड फॉर इंडिया बॅड फॉर इंडिया एवढंच मला कळतं. पण तरी मी मोहनमुळे खूप रस घेऊन बघायची, तर आता मला काही गोष्टी तरी कळतात. पण शेवटी म्हणजे इंडिया जिंकते ना एवढंच एवढाच इंटरेस्ट असतो. म्हणजे अरे तो ऑस्ट्रेलियाचा तो प्लेयर वगैरे. पण कसं आहे की मोहनचं असं सगळं मुखोद्गत होतं. म्हणजे 1987मध्ये हा झाला होता, त्यांनी ते रन केले होते, तर ते तिच्या कानावर तरी पडायला हवं होतं रोजचं. असं नाही की तिला कोणी भेटणार नाही असं बोलणारं किंवा म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत, गेम्स आहेत, राजकारण, क्रिकेट आणि गप्पा अजून काही आणि प्रवास मुख्यतः. कारण की मला असं वाटतं की मोहनच्या नजरेतून तिला जग बघायला मिळालं. मी तिला फिरवते जितकं फिरवता आलं. माझी खूप इच्छा ती राहून गेली खरं. तिच्या लग्नाच्या आधी मला तिला युरोप आणि हे सगळं फिरवून आणायचं होतं. अमेरिका आमची फिरून झालीच होती लकीली. पण देश तिला परदेश वाऱ्यात तिला मोहनच्या नजरेतनं फार मला मला असं वाटतं मिस होतंय ते खूप. म्हणजे स्पेसिफिकली बाबा, नॉट जस्ट अ फादर, पण बाबा मला मी परवाच आईला म्हणते ऍक्च्युली, कारण जशी मी मोठी होतीये मला लक्षात येत आहे की आमच्या टेस्ट बऱ्यापैकी सिमिलर आहेत. माझं वाचन आणि मी म्हणजे आता आमच्या घरी एक खूप मोठा बुकशेल्फ आहे ज्यात बाबाची आणि आईची पुस्तकं आहेत आणि त्यातली जी इंग्रजी पुस्तकं आहेत ती अधिक बाबाची आहेत. त्यामुळे त्यातलं एखादं पुस्तक मी अजूनही मला नवीन नवीन काहीतरी सापडत राहतं तिथे. तर मी त्या दिवशी एक पुस्तक म्हणायचं मी एक्झॅक्टली हेच काही दिवसांपूर्वी विचार करते की मला हे वाचायचंय किंवा अरे हे मला सापडत नव्हतं वगैरे वगैरे. तर मी आईला म्हणते की आत्ता ऍक्च्युली मजा आली असती बाबा असता तर, कारण आत्ता मी ज्या स्टेजला आहे तेव्हा माझ्या म्युझिकच्या टेस्ट किंवा माझ्या वाचनाच्या टेस्ट, मी जे बघते, मला जिथे जायला आवडतं, ज्या गप्पा मारायला आवडतात, या सगळ्यामध्ये त्याची तो आत्ता असता तर डेफिनेटली मजा आली असती. कारण मला असं वाटतं की ती मैत्री तरी आमच्यात डेफिनेटली ते ग्रूमिंग आहे ना. म्हणजे शेवटी मोठ्या माणसांनी आणि आपल्या माणसांनी जे सांगितलं, तर तिला अमुक एक गोष्ट आवडते किंवा अमुक एक प्रवास, मी काही पूर्ण क्रेडिट घेणार नाही, पण मी ते तिला इंट्रोड्यूस केलं म्हणूनच ते तिच्यामध्ये आलं ना. म्हणजे की एखाद्या गोष्टीकडे आपण कसं बघतो किंवा कसं एन्जॉय करतो, म्हणजे असं पण बघता येतं या गोष्टीकडे. असं आपण अजून एक वडीलधारा माणूस आलं असं, आणि मोहनसारखा म्हणजे लाखात एक विरळा माणूस. म्हणजे तर त्यांनी आणि प्रवास, बेसिकली प्रवास म्हणजे किती लहान होती सखी. शेवटचा जो प्रवास आम्ही एकत्र केला मद्रासला जाताना, तर ती आपली मुंबई सुटलं की एक 1.5-2 तासातच तिचं सुद्धा बाबा मदरास कधी येणार, बाबा मदरास कधी येणार, सारखं आपलं बाबा मदरास कधी येणार असं इतकी. तर आम्ही म्हणजे खूप हसू यायचं. पण शेवटी मग एकदा कुठल्या तरी स्टेशनला मला वाटतं तो उतरला, तर बाबा गेला, बाहेर गेला, आला नाही वगैरे असं. मग तो दुसऱ्या बोगीतनं मग चालत आला आणि त्यांनी असे 2 मोठे नकाशे त्यांनी बुक स्टॉलवरनं आणले आणि असे फेकले. मग ते पूर्ण उघडले. मग त्याच्यानं आपण इथून मुंबईला निघालो. मग कसं कर्नाटक क्रॉस करणार, मग हे गाव येणार, मग हे गाव येणार, हे किती वाजता येणार, हे किती वाजता येणार. मग त्यात ती रमली. पण तरी पण मधूनच मदरास कधी येणार, अरे मदरास येईल पण हे बघ. पण दॅट वॉज सो ब्युटिफुल. मलाही खूप सवय आहे, मी पण तिला अमेरिकेत फिरवताना नकाशे घेऊन फिरले किंवा अशी मजा केली आहे. पण त्याला अजून जोड मिळाली असती डेफिनेटली.